तर मंडळी, स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये। तर आईनं आज सकाळ सकाळी बांगडे घेऊन येली। मग पियाक म्हटलं बांगड्याचे काटे काढून देते, तिया फ्राय कर। मस्त की आला लसूण हळद मीठ वगैरे लायल्यान आणि ते असे कुरकुरीत फ्राय करून घेतल्यान, कारण त्यांची टकली अशी कोचान येत होती। आणि बघू शकता अशा प्रकारे पापलेट कसा दिसतात तसेच फ्राय केल्यान। आणि बाबांका आमच्या तर खूप आवडले, मध्ये मध्ये येऊन एक एक बांगडो उचलीत होते। आणि आई म्हणायला लागली आज पुरिये पण करूया। मग आई म्हटलं तू पुरिये करू नको, म्हटलं आज सोलकढी कर, कारण भरपूर दिवस झाले तुझ्या हातची सोलकढी खाऊ नाही। मग आई म्हटलं आम्ही दोघंजणं पुरिये करतो, तू सोलकढी कर। आईने एक नारळ मस्तपैकी किसून घेतल्यान आणि त्याचं रस काढून घेतल्यान। आणि एका साईडीन आम्ही पुरिये करून घेतलो। पियाक पुरिये साच्यावर मी प्रेस करून दिले, पियान आपण फ्राय केल्या। बघू शकता अशा प्रकारे आमचे पुरिये पण फुगान इल्लले। आणि आईन हडे रस काढून घेतलेलो आणि त्याच्यात जरासो आगळ पण घातल्यान, कारण आगळ्यान मस्तपैकी कलर येता आणि आंबट पण लागतं। कारण आईच्या हातची सोलकढी एवढी भारी लागता की आम्ही किती पण करा तरी पण आमच्या हातच्या चव येणार नाही। मग आई म्हटलं तूच कर हातचं, आणि असला खावच्यासाठी माहेराक तर येवचाच लागता, कारण आपले लाड तर माहेराकच पुरवले जातात। मग जर मंडळीनं व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करू विसरा नको।